नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत सोमाटणे टोल नाका या ठिकाणी. आपण पाहता या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. वाहनांचं वाहतूक या ठिकाणी खोळंबली आहे. गाड्या या 10 मिनिटापेक्षा जास्त काळ एका जागेवर उभ्या आहेत आणि हळूहळू मुंगीच्या पावलांनी त्या पुढे पुढे सरकतायत. आपण पाहतोय या ठिकाणी ही गाड्यांची रांग आहे. सगळ्या रांगा फुल आहेत आणि हा टोल नाका आहे. आपण जर पाहिलं तर ही निळी गाडी तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त काळ थांबलेली दिसेल. या अशा पद्धतीने मुंगीच्या पावलांनी थांबत 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 या गाड्या पुढे सरकतात. हा भारत पेट्रोलियमचा जो ट्रक आहे तो जवळपास 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त काळ या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. हा टेम्पो आहे. या ठिकाणी जवळपास 2 मिनिटं या ठिकाणी थांबलेला आहे. म्हणजे जो नॅशनल हायवे अथॉरिटीने दिलेला नियम आहे की 10 सेकंदाच्या आतमध्ये हे टोल प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ जर एखादी गाडी उभी राहिली तर त्याला माफी झाली पाहिजे, टोल माफ झाला पाहिजे. पण अशा प्रकारे कोणताही टोल माफ होण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात नाही आणि केवळ दरोडेखोरी आणि लूटमार केली जाते. सोमाटणे टोल नाक्यावर आता आपण आहोत. सोमाटणे टोल नाक्यावर या अशा पद्धतीने प्रचंड मोठ्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांची उत्तरं अतिशय बेफिकीर अशा प्रकारची आहेत. यांना नेमका वाली कोण आहे? हायवे अथॉरिटीचा नियम आहे 10 सेकंदापेक्षा जास्त गाडी राहिली तर तुम्हाला टोल माफ झाला पाहिजे, पण माफ होत नाही. हेच आम्ही असं या ठिकाणी दाखवतोय. किती वेळ झाला तुम्हाला? 10 मिनिटं झाली. अगदी मुंगीच्या पावलांनी गाड्या सरकतायत पुढे. पण यांना त्याच्याशी तर काही घेणं देणं नाहीये, नियमांची काही देणं घेणं नाही. या ठिकाणी आपण पाहतोय वाहन चालक देखील वैतागलेले आहेत आणि या गाड्यांच्या रांगा मात्र केवळ टोल नाका चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि लुटमार वृत्तीमुळे या ठिकाणी प्रचंड मोठी वाहतूक कोंडी ही दररोज होती आहे. काय एवढं ट्रॅफिक का होतंय? तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, काय म्हणणं नाही. IRB इन्फ्रास्ट्रक्चर ना, ते म्हैसकर साहेबांचं एक बातमी परवा केली होती मी. ते बाहेर माहितीये का? बाहेर 50,000 म्हणजे लोकांच्या आपण पाहतोय गाड्या 10 सेकंदापेक्षा जास्त काळ उभ्या आहेत. ही गाडी 10 सेकंदापेक्षा जास्त काळ उभी होती. तरी सुद्धा या ठिकाणी फास्टॅग मात्र घेतला जातोय. फास्टॅग मधून वसुली केली जाते. ही दरोडेखोरी आहे आणि ही दरोडेखोरी थांबवण्यासाठी आज सन्मान महाराष्ट्र, समर्थ लेखणी, न्यूज 18 महाराष्ट्र, जोमदार लाईव्ह या आमच्या वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून आम्ही हे लोकांसमोर आणतोय. हे सत्य उघड झालं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, बातमी घेण्यापासून रोखण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि हे कुठेतरी
निंदनीय आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीने या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे.